अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। आजपासून 2025 हे नवीन वर्ष सुरू झालेलं आहे। सर्वांना या नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा। हे नवीन वर्ष सर्वांना आनंदाचे सुख समाधानाचे जाओ हे स्वामी चरणी प्रार्थना। आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे कॅलेंडर आणलेलं असतं ते जे काल निर्णय आणलेलं असतं ते नेमकं कोणत्या दिशेने लावावं, चुकीच्या दिशेने लावल्यामुळे आपल्याला काही दोष लागत असतात। तर आर्थिक प्रगतीसाठी नेमकी कोणती योग्य दिशा आहे संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये सांगितलेली आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या ठिकाणी आपल्या घरामध्ये वास्तुशास्त्रानुसार काल निर्णय आणि घड्याळ लावले तर घरामध्ये कोणतेही दोष निर्माण होत नाही। आता बघा, आपल्या घरामध्ये आर्थिक आवक जी आहे ती कमी असते किंवा आर्थिक अडचणी येत असतात। मग आपल्याला वाटतं असं का होत असतं, तर जी काही घड्याळ म्हणजे आपली वेळ असते आणि काल निर्णय हा काळ असतो, तर काळ आणि वेळ योग्य दिशेने असले, योग्य जागेवर असले तर आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येत नाही असं वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे। मग वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरातल्या या कॅलेंडरची योग्य दिशा कोणती आहे लक्षात घ्या। दक्षिण दिशा सोडून इतर ठिकाणी आपण काल निर्णय हे लावू शकतो, पण दक्षिण दिशेला लावले तर बघताना म्हणजे दक्षिण आणि उत्तर दिशा हे समोर समोर असतं। उत्तर दिशेला जर लावलं तर त्याची दिशा ही दक्षिण दिसते, म्हणजे दक्षिणेकडे तोंड होतं आणि दक्षिण भिंतीला तर लावूच नये, म्हणून आपण उत्तर दिशेला देखील लावणे टाळावे। तर सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही पूर्व किंवा पश्चिम या दिशेला आपल्या घरामध्ये जे काल निर्णय आहे ते या दिशेला तुम्ही लावू शकता। मग आता नेमकी पूर्वेला लावावं की पश्चिमेला, बघा या ठिकाणी तुम्ही जर पश्चिम भिंतीवर काल निर्णय लावलं तर आपलं जे तोंड आहे म्हणजे काल निर्णय बघताना आपण पूर्वेकडे तोंड करत असतो, आणि पश्चिम दिशेला जर लावलं म्हणजे पूर्व दिशेला जर लावलं तर बघताना ते पश्चिम दिशेला होतं। मग या दोन्ही दिशा ह्या सुखमय आहेत, आपल्याला आर्थिक भरभराट देणाऱ्या आहेत। पूर्व दिशा ही नेहमीच चांगली असते आणि पश्चिम दिशा पण चांगली असते, म्हणून या दोन दिशांपैकी तुमच्या घराच्या ज्या भिंती आहेत त्या भिंतींवर तुमच्या पद्धतीने तुम्हाला जसं सोयीस्कर वाटेल तर कोणत्याही जागेत तुम्ही हे कॅलेंडर लावू शकता, पण लावताना पश्चिम आणि पूर्व या दोन दिशाच असल्या पाहिजे। कारण की दक्षिण दिशा ही यमाची दिशा आहे। आपला जो काळ आहे तो वाईट होऊ नये किंवा काही अपमृत्यू टाळण्यासाठी, काही गोष्टी टाळण्यासाठी आपल्याला ही दिशा टाळायची आहे। या दिशेला आपल्याला काल निर्णय लावायचा नाही। तुम्ही काही चुकीच्या गोष्टी केल्यामुळे आपल्या घरामध्ये काही चुकीच्या गोष्टी घडत असतात, जसं की आपल्या घरामध्ये आर्थिक आवक ही कमी होऊन जाते, व्यवसायाची भरभराट कमी होऊन जाते, अडचणी एवढ्या येतात की त्या वाढत जातात परंतु कमी होत नाही। एक अडचण कमी करण्यासाठी आपण दुसरी अडचण निर्माण करत असतो, त्याचसोबत कर्ज देखील वाढत असते। एक कर्ज मिटवण्यासाठी आपण दुसरं कर्ज घेत असतो, आपण कर्जबाजारी होत असतो, म्हणजेच काय आपला काळ हा वाईटच चालत असतो। त्यामुळे आपल्याला या काळाला व्यवस्थित चालवण्यासाठी, घरामध्ये सगळं काही आनंदाचं वातावरण चालण्यासाठी, घरामध्ये सगळं व्यवस्थित राहण्यासाठी आपल्याला कॅलेंडरची दिशा जी आहे ती योग्य असणे अतिशय गरजेचे आहे। म्हणून सर्वात महत्त्वाचं एकच लक्षात असलं पाहिजे की आपलं आता हे 2025 हे नवीन वर्ष हे सुखाचे, समाधानाचे, आनंदाचे आणि भरभराटीचे जाओ, यासाठी आजच्या पहिल्याच दिवशी कॅलेंडर जर तुम्ही कुठे लावत असाल तर आपल्या घरातल्या पूर्व किंवा पश्चिम याच दिशेने लावा। याच दिशेला लावल्यामुळे आपलं जे 2025 हे वर्ष आहे अतिशय भरभराटीचं जाणार आहे। यामुळे आपल्या घरामध्ये कोणताही दोष लागत नाही। चुकून जर आपण चुकीच्या दिशेला लावलेलं असेल तर त्याची जागा आजच बदला, कारण की या चुकांमुळे आपल्या घरामध्ये दोष लागत असतात, मग ते दोष कोणत्याही प्रकारचे असू शकतात। त्यामुळे आपल्याला हे कॅलेंडर योग्य दिशेनेच लावायचे होते। बाकी या व्हिडिओमध्ये दुसरी काहीच माहिती सांगायची नव्हती, फक्त काल निर्णयाविषयी माहिती सांगायची होती। पुन्हा नवीन व्हिडिओसोबत नवीन माहितीसह आपण नक्कीच भेटूया। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ।